जय जय राम कृष्ण ची शोभा कैसी समचरणीची 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 शोभा समचरणीची शोभा कैसी समचरणीची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा अवघा जगी विठ्ठल उभा येणे विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे अवघा जगी विठ्ठल उभा अवघा जगी विठ्ठल उभा येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे पाहते पाहणिया माधारी पाहते पाहणिया माधारी पाहते पाहणिया माधारे पाहते पाहणिया माधारे पाहते गेले पाहण्यापरी पाहते गेले पाहण्यापरी
लाविले पिसे एका जनार्दनी ऐकू एका जनार्दनी ऐकू एका जनार्दनी ऐकू एका जनार्दनी विठ्ठल अवलोकी लोकू येणे विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे विठ्ठल अवलोकी लोको विठ्ठल अवलोकी लोको येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय 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 जय रामकृष्ण उपाय प्राप्ती से उपाय हरि प्राप्ती से उपाय हरि प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय करावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने येणे साधती साधने येणे साधती येणे साधने साधती साधने तुटती भवाची बंधने 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 संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही ऐशी वेद देत ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही येणे साधती साधने येणे साधती साधने येणे साधती येणे साधती साधने साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने भवाची बंधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करते मनोरथ करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ साधती साधने साधती साधने साधती साधने साधती साधने भवाची बंधने तुटती
हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरे प्राप्ति से उपाय हरे प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संताचे दे पाय धरावे संताचे दे पाय येने साधती साधने येने साधती साधने 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 येने साधती साधने धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय येने साधती साधने येने साधती साधने येने साधती साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने 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 तुटती भवाचे भवाचे बंधन तुटती भवाचे तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने
भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे तुटती भवाचे तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने येणे साधती साधने येणे साधती साधने हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल विठ्ठल
हरिगुण विशाळ पावन वद्वितो कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किंवा भाकी तसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदित तसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भान जो भानवाराधिला तयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विध्यत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण एकनाथ ओ पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पाय माता ठेविला पाय माता ठेविला पाय माता ठेविला पाय माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पाय माता ठेविला पाय माता ठेविला पाय माता ठेविला शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा सुप्रसिद्ध असा अभंग आज आपल्या संबर गावामध्ये मठाच्या वतीनं श्री आनंद भारती महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे त्याच्या पहिल्या दिवसाकरता निवडलेला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून या मठाचे मठाधिपती श्री महत भारती गुरु जान भारतीजी महाराज, त्याचप्रमाणे उत्तराधिकारी श्री एकलव्य महाराज आणि आपण सर्व उपस्थित या ठिकाणी संत महंत आणि श्रोतृवर्ग. खरं तर मला प्रश्न असा पडला होता की अभंग कोणता घ्यावा, कारण पहिला दिवस आहे. पांडुरंगाचं वर्णन होणं अपेक्षित आहे, भगवंताचं वर्णन होणं अपेक्षित आहे, परंतु महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे, त्यामुळे महात्म्याचंही चिंतन होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या दोन्हींचाही संगम ज्या अभंगामध्ये आहे तो अभंग घ्यावा असा विचार केला आणि या अभंगामध्ये मी प्रवृत्त झालो. खरं तर आज पहिला दिवस आहे, तरी देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. पहिला दिवस आहे, उशिरा सुरुवात झालेली आहे, काही कारणानं येण्यासाठी विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी या ठिकाणी सर्वप्रथम व्यक्त करतो. आपला मराठवाडा ही संतांची भूमी आहे. परभणीमध्ये असे काही महात्मे होऊन गेले की ज्यांच्यामुळे परभणी जिल्ह्यात आपल्या मराठवाड्यामध्ये असे काही महात्मे होऊन गेले की ज्यांच्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये लोक सन्मार्गाला लागले आणि परमार्थाला लागले. मग प्रत्यक्ष एखादा साधू महात्मा असेल किंवा एखादी परंपरा असेल, ती कायमच लोकांना सन्मार्गाला प्रवृत्त करती झालेली आहे. आणि त्याच संन्यासी परंपरेपैकी एक अत्यंत महत्वाची ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे. मला खूप इथे आल्यानंतर चांगलं वाटलं. आदरणीय महाराजांनी मला मठाची तर माहिती दिलीच, परंतु त्याबरोबर काही वस्तू दाखवल्या. मला खूप छान वाटलं. मोठं आपलं जातं, एवढं मोठं जातं जर या ठिकाणी असेल तर इथे अन्नदान किती होत असेल याचं चिंतन आपण केलं पाहिजे. साधारणतः वास्तू आपण बघितली तर वास्तूवरून आपल्याला त्याच्या ऐश्वर्याची कल्पना येईल, आणि परमार्थ हा कायम ऐश्वर्याचा असावा, लक्षात घ्या. मोठ्यांच्या मुखातनं ऐकलेली वाक्य आहेत. एखाद्या सामान्य मंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे जात असताना आपण चांगलं नटून थटून जातो, चांगले चुंगले कपडे घालून जातो. परमात्म्याकडे जात असताना कशासाठी वंगळवाणं राहायचं, चांगलं राहिलं पाहिजे. मोठ्यांची वाक्य आहेत. परमार्थ हा ऐश्वर्याचा असला पाहिजे. लक्षात घ्या, फाटकी माणसं सुद्धा परमार्थ करतात, परंतु श्रीमंतांच्या परमार्थाकडे लोकांचं लक्ष लागत असतं. अशा पद्धतीची मठ
आणि ही परंपरा सुरू आहे आमच्या पैठणमध्ये सुद्धा. धुंडीराज मठ, शिवदिन केसरी मठ अशी काही संन्याशी परंपरेची मठ आहेत. पण आपण सद्यस्थितीत जर बघितलं तर भग्न अवस्थेमध्ये आहेत. अशाच पद्धतीचे वाडे जुन्या पैठणमध्ये आहेत. एक मोठी संन्याशांची परंपरा पैठणमध्ये, परंतु ती लुप्त पावलेली आहे. परंतु या ठिकाणी मला आनंद वाटला. साधारणतः उत्तरेमध्ये आपल्याला संन्याशी लोक जास्त पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये संन्याशांची परंपरा खूप कमी, आणि असतील तर फार 2-3 पिढ्यांपासून आहेत. मी अगदी जे महाराष्ट्रभर फिरतोय त्याच्यावरून मी आपल्याला सांगतोय. संन्याशांच्या परंपरा जरी असतील तरी फार तर फार 2 नाही तर 3 पिढ्यांपासून त्या परंपरा चालत आलेल्या आहेत. पण या ठिकाणची परंपरा मी आजपर्यंत पाहिलेली सर्वात जुनी परंपरा आहे. विठ्ठल 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 तब्बल 500 वर्ष या परंपरेला झालेली आहेत आणि अखंडितपणे ती सुरू आहे. हे पण महत्वाचं आहे. अखंडितता पण या ठिकाणी आहे, सातत्य या ठिकाणी आहे, आणि समाजाची सेवा सुद्धा या परंपरेच्या माध्यमातून होती आहे. इथे मला थोडीशी वेगळी गोष्ट जाणवली. मी एकलव्य महाराजांना बोललो, म्हणलं आपल्याकडचा झेंडा हा एकेरी आहे. महाराजांना सुद्धा मी बोललो, आणि आमच्याही परंपरेमध्ये एकेरी झेंडा आहे. भगवान दत्तात्रयांचं स्थान आपल्याही इथे आहे. आमचीही गुरु परंपरा भगवान दत्तात्रयांपासून आलेली आहे. आपली परंपरा माहूरहून आलेली आहे. आमची कुलस्वामीने माहूरची रेणुका देवी अर्थात एकविरा देवी नाथ महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी हा ऋणानुबंध हा मागच्या पिढीमध्ये निर्माण झाला असेल, आणि या पिढीमध्ये त्याच्याशी पुन्हा एकदा संपर्कामध्ये येऊन ती सक्रियता या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे येत असताना खूप आत 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 येत राहिलो. मला असं वाटलं की काय असेल, कशा पद्धतीचं स्थान असेल, एक मनामध्ये माणसाचं चिंतन असतं. पण इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. भव्यता, प्रशस्तता, दिव्यता, सात्विकता या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे हा आश्रम आहे. विठ्ठल आणि त्यामुळे आज अभंग कोणता निवडावा, तर अभंग सर्वांच्या पाठातला आहे. वारकऱ्यांचे तर जवळपास सगळ्यांच्या पाठात असतात. नाथ महाराजांचे जे 4-2 अभंग वारकऱ्यांचे पाठ आहेत त्याच्यापैकी हा एक अभंग आहे. सरळ सरळ अर्थ आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. सरळ अर्थ आहे, काही फार अवघड नाहीये. संतांनी सांगितलेला परमार्थ, संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान, दिलेलं ज्ञान हे अवघड करून सांगण्यापेक्षा ते आणखी सोपं करून सांगता आलं पाहिजे. किंबहुना अवघड करून सांगणं सोपं आहे, पण सोपं करून सांगणं अवघड आहे. विठ्ठल कधी कधी असं पण होतं, कधी कधी असं होतं की एखादा मुद्दा जर का श्रोत्यांना समजावून सांगता आला नाही वक्त्याला, तर वक्ता त्यांना संभ्रमात टाकत असतो. इंग्रजीमध्ये एक फार चांगलं वाक्य आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, इफ यू कांट कन्व्हिन्स एनीवन, कन्फ्यूज देम. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर का एखाद्याला समजावून सांगू शकला नाहीत तर त्यांना संभ्रमात पाडा, असा तसा मराठीतला अर्थ आहे. बरीचशी मंडळी असं करतात, अवघड 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 करून सांगतात. लोकांना वाटतं हे आपल्यासाठी नाही, सोडून देतात. पण खरा परमार्थ तोच आहे. परमात्म्याचं जे अपरोक्ष ज्ञान आहे ते प्राप्त करायचं असेल तर कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणती क्रिया त्या माध्यमातून घडली पाहिजे, या सगळ्यांचं सार जे आहे सगळ्यांचा हा आपल्यापर्यंत कीर्तनकारांच्या माध्यमातून पोचत असतो. हल्ली कीर्तनकार अभंगाच्या व्यतिरिक्त बोलताना आपल्याला दिसतात. प्रश्न असा पडतो की संतांचे अभंग कशासाठी आहेत? जर आपल्याला स्वतःच्या मनाचंच बोलायचं आहे तर संतांचे अभंग कशासाठी आहेत? घेतलेला अभंग आणि त्या अभंगाचा अर्थ आपल्याला संतांना जो अपेक्षित आहे तो सांगणं अपेक्षित आहे. परंतु स्वतःच्या मनाने संत वाङ्मयाला तोडून मांडणं हे कदापि परमार्थिक लोकांना मान्य होणार नाही. आणि त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की कीर्तनकार हा संतांचा पोस्टमन आहे. संतांनी जे काही दिलंय
ते जसंच्या तसं पोचवण्याचा प्रयत्न करावा. जास्त त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं चालवण्याचा प्रयत्न करू नये. संत जे सांगतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, आपल्यालाच कळतात. या आविर्भावामध्ये सुद्धा वक्त्यानं कधी कधी बोलू नये, कारण संतांचं वाङ्मय हे समुद्रासारखं खोल आहे. जो जितका खोल जाईल त्याला तेवढा खोल अर्थ मिळणार आहे. परंतु त्याच्या हाताला एखादा खडक लागला तर तो खडक म्हणजेच समुद्राचा तळ आहे असं मात्र समजण्यात अर्थ नाही. एखादी व्यक्ती समुद्रात गेली, 100 फूट खाली गेली आणि त्याला खडक लागला आणि वर येऊन सांगू लागला समुद्र 100 फूट खोल आहे, चुकीचं आहे. एखादा त्याच्या पुढे जाईल, 500 फूट खाली जाईल, एखादा 1000 फूट खाली जाईल, पण 1000 फूट खाली गेल्यानंतरही जो खडक लागेल तर तो समुद्राचा तळ असू शकत नाही. समुद्राचा तळ जसा समुद्रालाच माहिती, तसं संतांच्या वाङ्मयाची खोली ही संतांनाच माहिती. विठ्ठल हो. आणि त्यामुळे आपण संत जे सांगतात ते सांगण्याचा प्रयत्न करावा. संत सोपं करून सांगतात, आपण आणखी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून हा सोपा अभंग आहे, काही फार अवघड नाहीये. सरळ सरळ नाथ महाराजांचं वाङ्मय तर शब्दापुढे अर्थ धावे असं आहे. शब्द वाचले की आपल्याला अर्थ कळतो, एवढी सोपी भाषा ही एकनाथ महाराजांची. अगदी एखाद दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर नाथ महाराजांच्या सोपेपणाचा विचार आपण करा. त्यांच्या ओव्या, 1-2 ओव्या जर आपण बघितल्या तर किती सुस्पष्टता आणि किती सूत्रबद्धता आपल्याला लक्षात येईल. भगवंताचे 4 आयुध आहेत. 4 हातामध्ये भगवंताचे, महाविष्णूचे 4 आयुध आहेत. ते कशा कशासाठी आहेत एकाच ओळीमध्ये नाथ महाराज सांगतात. चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा, निज कमळे सदा, निज भक्त पूजितू. संपलं. सरळ सरळ व्याख्या आहे, सरळ सरळ अर्थ आहे. एका ओवीमध्ये आपल्याला नाथ महाराजांनी 4ही आयुध सांगून टाकले. छोट्या छोट्या अशा कित्येक ओव्या आपण पाहू शकतो नाथ महाराजांच्या, ज्या सरळ 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 अर्थ सांगतात. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी, तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमरगुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचंबो नेदी, देवी भक्ताचिया प्रेम प्रीती, हृदयी कोंडिला श्रीपती, तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती, भावार्था प्रतिबळ न चले. स्पष्ट 2 ओव्यामध्ये दृष्टांत आणि सिद्धांत नाथ महाराजांनी संपून टाकला. इतकी सोपी भाषा नाथ महाराजांची. आणि त्यामुळे या अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर प्रथम दिवस म्हणून भगवान हरीच्या संबंधानं थोडं चिंतन करणं अपेक्षित आहे. कारण या ठिकाणी प्राप्ती कोणाची अपेक्षित आहे तर हरीची प्राप्ती अपेक्षित आहे. मग हरीची प्राप्ती अपेक्षित आहे म्हणजे कोणाची प्राप्ती अपेक्षित आहे याचं चिंतन करा. हरी कोण आहे याचा विचार करा. हरी कसा आहे, हरी केवढा आहे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं तर त्याची प्राप्ती का करायची याचं उत्तर आपल्याला कळेल. हरी कोण आहे? जो निर्गुण निराकार परमात्मा आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम असं त्याचं वर्णन जे पुरुष सूक्तामध्ये केलेलं आहे. तो परमात्मा निर्गुण स्वरूपातून सगुण स्वरूपामध्ये येतो. शबल ब्रह्मधारण, शबल ब्रह्मत्व त्याच्या ठिकाणी धारण केल्या जातं आणि त्यापासून प्रकृतीची निर्मिती होते आणि त्या प्रकृती आणि त्या परमात्म्याच्या संयोगातून सृष्टीची निर्मिती होते. म्हणजे तो परमात्मा जगत पालक तर आहेच आहे, पण जगताला जन्माला घालणारा देखील आहे. जगताची उत्पत्ती करणारा तो परमात्मा आहे. काही जण म्हणतील उत्पत्ती करणारे तर ब्रह्मदेव आहेत. अहो, पण ब्रह्मदेवाची उत्पत्ती कोणी केली? त्या परमात्म्याने केली. चतुश्लोकी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी याचा विचार सांगितलेला आहे. भगवंतांनी सर्वप्रथम स्वतःच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव दूर दूर पर्यंत पाहू लागले, कोणीच दिसेना. मग माझ्या व्यतिरिक्त जर कोणी नाही तर मीच आहे आणि मीच सर्व शक्तिमान आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही. हा सूक्ष्म अहंकार त्यांच्या अंतःकरणात जागृत झाला. परंतु त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ज्या अर्थी कार्य दिसतंय त्या अर्थी त्याचं कारण असलं पाहिजे. बाजारामध्ये आपल्याला मडके गाडगे दिसत आहेत, त्याचा अर्थ कुठल्या तरी कुंभारानं ते बनवलेले आहेत याचं चिंतन झालं पाहिजे. ज्या अर्थी बाजारामध्ये वस्तू विकत आपल्याला दिसत आहेत त्या अर्थी त्या वस्तू कोणीतरी बनवल्या असल्या पाहिजेत. म्हणजे कार्य दिसतंय त्याचा अर्थ काहीतरी कारण असलं पाहिजे. मग माझी निर्मिती जर झालेली आहे तर मला कोणी निर्माण केलंय?
हा प्रश्न त्यांना निर्माण झाला, उपस्थित झाला. आणि आपण ज्या कमळावरती बसलेलो आहोत ते कमळ कुठून आलं हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला कळेल की आपली उत्पत्ती कशी झाली. एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवतामध्ये याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेवानी त्या कमळाच्या दांडीत आत जाऊन खाली 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 जाण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराज म्हणतात वर्षानुवर्ष ब्रह्मदेव त्या दांडीतून खाली जात राहिला. आता ब्रह्मदेवाचं वर्ष काय तुमच्या आमच्या वर्षासारखं आहे का? 14 इंद्र मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. एक इंद्र चतुर्युग जगतो. कृत, त्रेता, द्वापर आणि कली 48,27,000 वर्षाचं एक चतुर्युग आहे. एक चतुर्युग झालं की एक इंद्र मरतो. असे 14 इंद्र मेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि ब्रह्मदेव असे 100 वर्ष जगतो. किंवा तुमच्या आमच्या भाषेमध्ये 24 तासाचा दिवस आणि 365 दिवसांचं वर्ष या न्यायानं जर चिंतन केलं तर ब्रह्मदेवाचं आयुष्य हे 2 परार्ध वर्ष आहेत. 2 वरती 17 शून्य दिल्याच्या नंतर जेवढा आकडा होतो तेवढे ब्रह्मदेव जगतात. नाथ महाराज म्हणाले ब्रह्मदेवानं वर्षानुवर्ष त्या दांडीतून ही दांडी कुठून उगवली आहे, कुठून आली आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला. पण थकून भागून ब्रह्मदेव पुन्हा कमळावरती येऊन बसले आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी मला माझं मूळ सापडत नाही त्या अर्थी माझ्यापेक्षा कोणीतरी सर्व शक्तिमान आहे. मग तो जर मला निर्माण करू शकतो तर मला निर्माण करण्याचं काहीतरी त्याच्या मनामध्ये अंतःकरणात प्रयोजन असेल. मग जो कोणी माझा निर्माता आहे त्यांनी मला सांगावं की मी काय करणं अपेक्षित आहे. असा प्रश्न जेव्हा ब्रह्मदेवानं केला, सार्वत्रिक प्रश्न केला, कारण कोणाला प्रश्न विचारायचा हेच माहिती नव्हतं. जो कोणी माझा निर्माता आहे त्यांनी मला सांगावं की त्यांनी माझी निर्मिती कशासाठी केली. असा प्रश्न विचारल्यानंतर पाणी टपकण्याचा आवाज येऊ लागला. टप 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 टप. ब्रह्मदेवानं जाणलं की माझी निर्मिती ही तप करण्यासाठी आहे. पाण्याच्या आवाजावरून त्यांनी जाणलं की तप करणं माझे अपेक्षित आहे आणि तपश्चर्येला ते ध्यान लावून बसले. ब्रह्मदेवानं 12 वर्ष तप केलं. तेव्हा परमात्मा प्रकट झाले आणि त्यांनी वेदाचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. आता ब्रह्मदेवानं 12 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे आपल्याकडे 12 वर्षाला तप म्हणण्याची पद्धती सुरू झाली. म्हणून आपण पाहतो ना तपपूर्ती सोहळा, द्वितपपूर्ती, त्रितपपूर्ती वगैरे वगैरे हे सगळे तप म्हणजे 12 वर्ष. 12 वर्ष ब्रह्मदेवानं तपश्चर्या केल्यामुळे अशा पद्धतीचं नाव तप त्याला पडलं. मला सांगायचं काय, तो परमात्मा व्यापक आहे. ब्रह्मदेवाला तो निर्माण करतो, ब्रह्मदेव तुम्हाला आम्हाला निर्माण करतो, याचाच अर्थ परमात्माच आपल्याला निर्माण करत असतो. एवढा तो सर्वशक्तिमान आहे. त्याची व्याप्ती किती आहे, तो किती व्यापक आहे. वर्णन असं आहे, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्तेभिसंविशन्ति तद्विजिज्ञासास्व तद्ब्रह्मेति. असं त्या ब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे सामान्य भाषेमध्ये बोलायचं झालं, विठ्ठल जळी स्थळी भरला, करिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अशा पद्धतीची अपेक्षा आहे. तो परमात्मा एवढा व्यापक आहे आणि अनेक प्रमाणात त्या संबंधानं देता येतील. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, येथोनी पाहे ते थवरी, 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 येथोनी पाहे ते थवरी. तव तव अवघा दिसे हरी, तव तव अवघा दिसे हरी, तव तव अवघा दिसे हरी, तव तव अवघा दिसे हरी. आता जाऊनी कोठे राहू, आता जाऊनी कोठे राहू, आता
हरी, आता जाऊनी कुठे राहू, जिकडे पाहे तिकडे देव. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. हरी व्यापक सर्वत्र समाना. अनेक प्रमाणात त्या संबंधानं देता येतील. परमात्म्याच्या व्यापकत्वाच्या संबंधानं सुद्धा अनेक दृष्टांत, अनेक कथा या पुराण इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. परमात्मा किती व्यापक आहे. एकदा भगवंताचं लग्न होतं, भगवान श्रीकृष्णाचं एकदा लग्न होतं. आता एकदा होतं याचा अर्थ अनेक झाली म्हणून एका लग्नाची गोष्ट आहे. एकदा लग्न होतं. गरुडाला भगवंतानं सांगितलं, अरे म्हणले उद्या लग्न आहे आणि माझ्या सासऱ्यांना बोलवायचंच विसरलो म्हणले मी. गरुडाने विचारलं, कोणाला? पहिल्या सासऱ्याला, म्हणजे समुद्राला. कारण लक्ष्मी ही परमात्म्याची पहिली बायको आहे, पहिली पत्नी आहे लक्ष्मी माता. कारण ती समुद्र मंथनामधून बाहेर आली आणि भगवंताला हार घातला आणि दोघांची जोडी झाली. गरुडाने विचारलं, देवा लग्नामध्ये जर समुद्र आला तर लग्न व्यवस्थित होईल असं वाटतं तुला? समुद्राला बोलवलं तर सगळीकडे पाणी पाणी होऊन जाईल, कशाला बोलवायचं? भगवंतानं सांगितलं, सेवके करावे सांगितले काम. जास्त डोकं चालवायचं नाही, जे सांगितलं तेवढं ऐकायचं. ठीक आहे म्हणला. गरुड जाता जाता विचार करू लागला, असं काहीतरी करावं जेणेकरून समुद्र लग्नाला येणार नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्या मनामध्ये ही भावना की समुद्र जर लग्नाला आला तर त्याच्याबरोबर सगळे ते समुद्रातली सगळे प्राणी त्या ठिकाणी येणार, इथे वऱ्हाडी असतील, त्यांना त्रास होणार. त्यापेक्षा ते नाही आले पाहिजेत, असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आपल्याला एखादं चांगलं कार्य होत असताना जर कोणीतरी त्याच्यामध्ये आडकाठी करत असेल तर त्याला झारीतले शुक्राचार्य म्हणण्याची पद्धत आहे. ते कशामुळे? तर ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, बलिराजाचा जेव्हा यज्ञ चालू होता तेव्हा भगवान वामन बटूच्या रूपामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, मला 3 पावलं जमीन पाहिजे. त्यांनी सांगितलं, देतो. हातामध्ये पाणी घेऊ लागले, तेवढ्यात शुक्राचार्याने हात ओढला आणि सांगितलं, याला देऊ नको काही. हा ठग करण्यासाठी स्वतः महाविष्णू बटूच्या रूपात आलाय, देऊ नको. बळीराजानं सांगितलं, पण मी तर संकल्प केला, मानसिक संकल्प झालाय, आता फक्त पाणी सोडायचं बाकी आहे. आता मी बोलून बसलोय, मी देणार आहे असं म्हटल्याच्या नंतर झारी उचलली आणि पाणी हातामध्ये घेऊन संकल्प सोडण्याचा प्रयत्न केला, पाणीच येईना. हा विचार करू लागला, पाणी तर दिसतंय पण येत कसं नाही बाहेर, काहीतरी अडकलं असेल असा विचार केलाय. काडी उचलली, त्याच्यात खोचली. आतमध्ये त्या झारीच्या तोंडाशी शुक्राचार्य एवढ्या आकारात जाऊन बसले होते. डोळा फुटला. तेव्हापासून शुक्राचार्य एका डोळ्याने आंधळे आहेत. चांगलं काम करतोय बलिराजा, दान करतोय काहीतरी, परंतु शुक्राचार्य त्या ठिकाणी आडवे येतात, म्हणून झारीतले शुक्राचार्य. त्याने असा विचार केला, असं काहीतरी करावं जेणेकरून समुद्र लग्नालाच येणार नाही. समुद्राकडे गेला आणि सांगितलं, बातमी ऐकली का? काय? तुमच्या जावयाचं लग्न आहे म्हटले. समुद्र म्हणला, वा 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 वा, काय चांगली बातमी दिली, वा छान. ऐसा सासरा विरळा बर का, आपल्या जावयाचं लग्न होतं म्हणतो वा वा. म्हणजे तुला काही वाटलं नाही समुद्रा? काय वाटायचं म्हणले, जावई दुसरं लग्न करतोय. अरे काय म्हटलं, तो ब्रह्मांडाचा मालक आहे. बरं ते जाऊ द्या म्हटले, लग्न उद्या आहे आणि आज आली म्हणले तुमची आठवण. बघा, त्याला न येण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही क्रिया गरुडाची सुरू झाली. समुद्राने सांगितलं, परमात्मा एवढा विश्वव्यापी आहे, पण एवढा जगाचा कारभार, ब्रह्मांडाचा कारभार असताना सुद्धा माझ्यासारख्या पामराला लक्षात ठेवलं, आमंत्रित केलं, माझं भाग्य, मी नक्की येणार म्हणले. गरुड गेला. म्हणला काही उपयोग झाला नाही. जसा गरुड पोचतो न पोचतो समुद्र खळ 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 करत पाठीमागे आला. गरुड गेला भगवंताकडे आणि सांगितलं, आणलंय तुमच्या सासऱ्यांना, आता वऱ्हाडी आलेत म्हणले, कुठे उतरवायचं सांगा. क्षणाचाही विलंब न करता भगवंतानं स्वतःच्या हातावरचा एक केस काढला आणि म्हणले, वसव याच्यावरती, याच्यावर मुक्काम करायला सांग म्हणले. गरुड हसला, म्हणला, एवढा व्यापक समुद्र आणि भगवंतानं त्याला उतरण्यासाठी स्वतःच्या हाताचा केस, अहो डोक्याचा केस तरी थोडा जाड असतो, हाताचा एवढा बारीक. गरुड गेला. अपेक्षेप्रमाणे समुद्रानं विचारलं, आमची मुक्कामाची सोय काय आहे? गरुडाने हसत हसत सांगितलं, म्हणले, देवाने हे दिलाय.
तो केस बघितल्या बघितल्या अख्खाच्या अख्खा समुद्र परमात्म्याच्या त्या हाताच्या रोमाच्या टोकावर बसला. एवढा परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल 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 ब्रह्मांडे एक रो में ऐसे धेंडे, एक रो में ऐसे धेंडे, एक रो में ऐसे धेंडे. अनंत ब्रह्मांडे एक रो में ऐसे धेंडे, एक रो ऐसे धेंडे, एक रो ऐसे धेंडे. आनंद ब्रह्मांडे एक रो में ऐसे धेंडे, एक रो में ऐसे धेंडे, एक रो में ऐसे धेंडे. एक रो में ऐसे धेंडे, एक रो में ऐसे धेंडे, एक रो में ऐसे धेंडे, अनंत ब्रह्मांड जर का रोमाच्या टोकावरती बसू शकतात तर समुद्राचा काय विचार. अनंत ब्रह्मांड त्याच्या रोमाच्या टोकावरती बसतात. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. त्याची व्याप्ती आपण पाहिली, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं कार्य आपण पाहिलं. सृष्टीची निर्मिती, स्वरूप काय आहे. निर्गुण निराकार असणारा जो परमात्मा आहे तो कधी विकृत होत नाही. जोपर्यंत मायेचा अंगीकार करत नाही तोपर्यंत तो त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असतो. तो हरी निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असताना कोणालाही दिसत नाही. तो जाणण्याचा विषय आहे. तो फक्त जाणवतो. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे, किंवा आनंद अद्वय नित्य निरामय सावळा भासत आहे मजलागी. तो परमात्मा कसा आहे, सगळ्या जगाला व्यापून उरलेला आहे. त्याची व्याप्ती आपण पाहिली, त्याचं स्वरूप आपण पाहतोय. तो परमात्मा दोन स्वरूपामध्ये उपस्थित आहे, उपलब्ध आहे. खरं तर अनेक प्रकार त्याचे करता येतील, पण मुख्यतः त्याचं सगुण रूप आहे आणि निर्गुण रूप असे दोन रूप त्याचे केलेली आहेत. निर्गुण निराकार, सगुण साकार आणि सगुण निराकार अशी तीन महत्वाचे रूप त्याचे सांगितलेले आहेत. निर्गुण निराकार म्हणजे काय? निर्गुण निराकार नाही ज्या आकार, ज्याला कशाचाच आकार नाही तो निर्गुण निराकार आहे. तो दिसत नाही, तो जाणण्याचा विषय. योगी काय करतात? तपश्चर्या करण्याच्यासाठी कडे कपाटामध्ये जातात, हिमालयामध्ये जातात, विशिष्ट प्रकारे आसन लावतात. मग पद्मासनासारखी काही आसनं लावतात आणि ध्यान धारणा समाधी हे अष्टांग योग साधून त्या समाधीपर्यंत ते पोचतात. आणि एवढे कष्ट करून तो परमात्मा त्यांच्या कुंडलिनीमध्ये त्याची जागृती होते. असा जो परमात्मा आहे, ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुम्हाला एवढे सगळे कष्ट करावे लागतात, तुम्हाला एवढे सगळे कष्ट करावे लागतात, आम्हाला एवढे कष्ट करण्याची गरज नाही. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनि जना ध्यानी, योगिया मुनि जना ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी. ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, हरि सुख फावले रे, हरि सुख फावले रे. ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, हरि सुख पावले रे, हरि सुख
काही पद्मासन घालण्याची गरज नाही, कुठे जाण्याची गरज नाही. आम्ही साधं बसलो तरी आम्हाला त्याचा अनुभव येतो, त्याची अनुभूती येते. एवढंच काय, आम्ही झोपलो जरी तरी आम्हाला तो अनुभव प्राप्त होत असतो. तो परमात्मा हा अनुभवण्याचा विषय आहे. हा निर्गुण निराकार परमात्मा आहे. सगुण साकार म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परमात्म्याचे दशावतार असतील संतांनी सांगितलेले, किंवा भागवतामध्ये वर्णन केलेले भगवंताचे 24 अवतार असतील. जी मूर्ती आपण दर्शनासाठी मंदिरामध्ये जातो, ज्या मूर्तीच्या दर्शनासाठी, ते त्याचं सगुण रूप समजा, किंवा भगवंताचे अवतार हे त्याचं सगुण रूप समजा. आणि सगुण निराकार म्हणजे काय? जे दिसतंय परंतु वाटत नाही. जसं दगडामध्येही देव आहे. चराचरात जर का परमात्मा आहे तर दगडातही देव आहे. दगडातही देव आहे, पण तो आपल्याला दगड म्हणून विशेषत्वानं, देव म्हणून विशेषत्वानं दिसत नाही. दगडातही देव आहे, मान्य आहे. चराचर माती कणाकणामध्ये परमात्मा आहे, पण कणाकणामध्ये आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही. हे तर सगुण निराकार त्याचं स्वरूप आहे. सगुण आहे, माणसंही परमात्मा आहेत, पण यामध्ये परमात्मा तत्व आपल्याला जाणवत नाही. हा खरं तर आपल्या बुद्धीचा दोष आहे. परंतु तो परमात्मा सगुण निराकार आहे, चराचरामध्ये व्याप्त आहे, परंतु आपल्याला तो दिसत नाही. जवळी आहे परी भेटेना अशी त्याची अवस्था होऊन जात असते. हे परमात्म्याचे स्वरूप आहे, ज्याला हरीचं स्वरूप आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे परमात्मा किती व्यापक आहे, त्याचं वर्णन कसं आहे, त्याचे प्रकार काय आहेत, हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की त्याची प्राप्ती हे प्रत्येक जीवाचं परमप्राप्तव्य आहे. किंबहुना भगवंतानं त्याच्या प्राप्तीसाठीच आपल्याला निर्माण केलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, आपल्या सर्वांना पाठ आहे. भगवंतानं जो आपल्याला देह दिलेला आहे हा फक्त आणि फक्त त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. एवढा तो परमात्मा, त्याचं स्वरूप आणि आपण त्याच्यापर्यंत पोचणं, ही सगळी क्रिया कळण्याकरता सद्गुरूंची, संतांची शरणागती गरजेची आहे. परंतु आम्ही स्वतःच्या मनाने परमार्थ करणारी मंडळी झालेलो आहोत. आम्हाला जे वाटतं, आम्हाला जी क्रिया करावीशी वाटते तिला आम्ही परमार्थाचं नाव देतो, आणि त्या क्रियेच्या माध्यमातून आम्हाला आमचं इप्सित साध्य व्हावं अशा पद्धतीची भोळी भाबडी आशा असते. पण तसं काही होऊ शकत नाही. स्वतःच्या मनानं केलेला परमार्थ हा समुद्राचं पाणी पिल्याप्रमाणे आहे, तोंड खारट होणार आहे. परंतु तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारे प्राप्त होतं, तेव्हा त्याला गोडी प्राप्त होत असते. तेव्हा तहान भागवण्याचं कार्य ते पाणी करत असतं. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाऊन जर का ते ज्ञान प्राप्त केलं तरच त्या ज्ञानाची परिपूर्ती आहे, तरच ते खरं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, परमात्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार प्राप्त झाला हे आपल्याला कळू शकतं. म्हणून अशा पद्धतीचा जो हरी आहे तो प्राप्त करण्याच्या साठीच भगवंतानं आपली निर्मिती केलेली आहे. भागवत वाचा नाथ महाराजांचं, म्हणजे आपल्याला कळेल. नाथ महाराजांनी सांगितलं की भगवंताला कर्मत नव्हतं आणि म्हणून त्यांनी सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. निळोबाराय सांगतात, एकलेची कंठेन म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. अशा पद्धतीनं ऐसा लाघवी तो माया सूत्रधारी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो परमात्मा अशा पद्धतीचा आहे आणि त्यानं जगाची निर्मिती केली आहे. सप्त पाताळ, सप्त स्वर्ग या सगळ्या लोकांची निर्मिती त्या परमात्म्यानं एकट्यानं केलेली आहे. असा तो परमात्मा आहे. आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती करत असताना सर्वप्रथम तर जलचर निर्माण केली, त्यानंतर उभयचर निर्माण केली, मग भूचर निर्माण केली, मग खेचर निर्माण केली. असे एक 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 प्राणी बघा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिव्होल्युशन असं म्हणतो, किंवा मराठी भाषेमध्ये जर आपण बघितलं तर ज्याला आपण अवताराची परंपरा जी आपली बघितली, तर ही अवतार परंपरा सुद्धा पुढे 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 जाणारी आहे, म्हणजे प्रगतीकडे जाणारी आहे. डार्विनचा सिद्धांत आपण ऐकला असेल, शाळेमध्ये आपल्याला शिकवलं. डार्विन काय सांगतो की माणसाची निर्मिती ही माकडापासून झालेली आहे, असं डार्विन म्हणतो. आपलं शास्त्र याला संमती देत नाही. माकडापासून मनुष्याची निर्मिती झालेली नाही. तर हे सगळे टप्पे आहेत. अवताराची परंपरा आपण बघा, आधी मत्स्यावतार आहे पाण्यामधला, मग कूर्म अवतार आहे पाण्यामध्ये सुद्धा,
आणि जमिनीवर सुद्धा. मग वराह अवतार आहे फक्त जमिनीवर चतुष्पद. त्याच्या पुढचा टप्पा शरीर मनुष्याचं, मुख सिंहाचं, नरसिंह अवतार. त्याचा पुढचा टप्पा छोटा माणूस, वामन अवतार. त्याच्या पुढे परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की असे दशावतार आपल्याकडे सांगितलेले आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं हे सगळं वाढत गेलेलं आहे. माकडापासून माणसाची निर्मिती झाली असं मात्र कुठेही आपल्या शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये, पुराण इतिहासामध्ये सांगितलेलं नाही. पण काही माणसांकडे बघितल्यानंतर डार्विनचा सिद्धांत खरा वाटायला लागतो. असं वाटतं हा माकडापासून निर्मिती झाली, हे बरोबर बोलतोय डार्विन, पण आमचं धर्मशास्त्र मात्र त्याला संमती देत नाही. आमचं धर्मशास्त्र अशा पद्धतीनं सांगतं. म्हणून परमात्म्यानं सगळ्या सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीकडे बघितलं, त्याला समाधानच वाटेना. मग त्यांनी असा देह निर्माण करण्याचा विचार केला की जो फक्त आणि फक्त माझ्या प्राप्तीचा विचार करेल, माझ्या प्राप्तीशिवाय जो दुसरं काहीच करणार नाही. अशा पद्धतीचा देह तयार केला, तो मनुष्याचा देह तयार केला. पण नाथ महाराजांनी पुढेच खंत व्यक्त करून दाखवली की मनुष्याचा देह भगवंतानं निर्माण केला, पण तो मनुष्यच देवाला नाकारू लागला. माणूस कृतघ्न निघाली. माणसानं कायम कृतज्ञता बाळगावी. ज्यांनी आपल्यावरती उपकार केले, ज्यांनी आपल्यावरती कृपा केलेली आहे, त्यांच्या संबंधानं कधीही कृतज्ञतेची भावना, त्यांना फसवण्याची भावना अंतःकरणामध्ये नसावी. तर ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेत, कृपा केली, त्या कृपेची, उपकाराची परतफेड आपण कृपेनंच केली पाहिजे, अवकृपेनं करता कामा नये. कारण जो कृतघ्न असतो त्याचं मांस ब्रह्मराक्षसही खात नाही असं आपल्याला शास्त्र सांगतं. त्यामुळे माणूस काय करू लागला, देवाला नाकारू लागला. पण नाथ महाराजांनी तो विषय सोडून दिला, कारण त्यांना परमात्म्याचं पुढचं वर्णन करायचं होतं. नाथ महाराजांनी खंत मात्र जाता जाता व्यक्त केली की ज्यानं निर्माण केलं त्यालाच तो नाही म्हणू लागला, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता भगवंतानं मनुष्याची निर्मिती केली आणि आपण जर बघितलं तर या देहामध्ये आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. पण गंमत अशी आहे, परमात्म्याची प्राप्ती या देहामध्ये होऊ शकते हे आपल्याला वारंवार कीर्तनाच्या माध्यमातून, कथा आदींच्या माध्यमातून आपल्याला कळत असलं तरी आपण त्याच्याकडे प्रवृत्त होत नाहीत. त्या परमात्म्याची प्राप्ती आम्हाला व्हावी असं किती जणांना वाटतं माहिती नाही. अपेक्षित असं आहे की बरं, हे कोणाला वाटतं? जो साधक आहे त्यालाच हे वाटतं की मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, पैसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म कासयाने, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुकोबारायांनी सांगितल्या. त्याची अवस्था सांगितली त्या साधकाची. त्या साधकाची अपेक्षा आहे की परमात्म्याची प्राप्ती व्हावी. परंतु जीवनात आलेला प्रत्येक मनुष्य हा साधक राहिलेला नाहीये. साधकाप्रमाणे त्यानं आचरण जीवनभर करावं, पण तो साधक राहिलेला नाहीये. तो स्वार्थी झालेला आहे. फक्त स्वतःचा विचार करायचा, जगताचा विचार होत नाही, परमात्म्याचा विचार तर दूरच आहे. अशा पद्धतीचा एक साधक एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे बघून विचार करू लागला की एकनाथ महाराजांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये वरवर पाहता काही भेद नाही आहे. तेही मानव आहेत, मीही मानव आहे. त्यांचे शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्याच ठिकाणी माझे सगळे शरीराचे भाग आहेत. परंतु त्यांच्या जीवनामध्ये एवढा आनंद, सुख, समाधान, शांती, आणि माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख, दारिद्र्य, त्रास, कष्ट कशामुळे? विचारामध्ये प्रवृत्त झाला. साधक होता, लक्षात घ्या. आणि विचार केला, नाथ महाराजांना कदाचित हरीची प्राप्ती झाली असावी, कारण हरीची प्राप्ती झाल्यानंतरच कृतकृत्यतेची अनुभूती येत असते. सुखदुःखे समे कृत्वा लाभाला भव जया जयौ, सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ही अवस्था कधी प्राप्त होते? तर भगवत प्राप्ती झाल्यानंतर, हरीची प्राप्ती झाल्यानंतर. मग जर एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली असेल तर आपल्यालाही ती व्हावी असं त्याच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला आणि एकनाथ महाराजांच्याकडे तो आला. मनामध्ये विचार की एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली आहे, पण सांगू का? नीट ऐका. एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली नाही. मी काय बोलतोय?
एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली नाही. काही लोक पत्रिका असतील तर एकदा पुन्हा बघतील, हे एकनाथ महाराजांचेच वंशज आहेत ना. आपल्या पूर्वजांना म्हणतायत हरीची प्राप्ती झाली नाही. मी अजून सुद्धा माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली नाही. मग हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. आता माझं बोलणं कोणाला पटेल? ज्यांना एकनाथ महाराजांचं चरित्र माहिती आहे त्याला माझं बोलणं पटेल. परमात्म्याच्या दर्शनाची, त्याच्या सेवेची आस ही भक्ताला असते. पण इथे नाथाच्या घरची उलटी खूण आहे. इथे भगवंताला असं वाटलं की आपण एकनाथ महाराजांची सेवा करावी. ब्राह्मणाच्या वेशात आला. दारामध्ये नाथ महाराज म्हटला, द्वारकेहून आलो आहे, ब्राह्मण आहे, तुमचं नाव ऐकून आलो, तुमची सेवा करावी अशी लालसा मनामध्ये आहे, आपण आपल्या पदरी ठेवून घ्यावं. एकनाथ महाराज म्हटले, मला सेवकाची गरज नाही. शिष्य परिवार मोठा आहे, आधीच सेवक आहेत, आणखी सेवकांची गरज नाही. प्रत्येकाला त्याची त्याची कामं वाटून दिलेली आहेत, त्यामुळे सेवकाची गरज नाही. तरी देव म्हणू लागला, महाराज फार दुरून आलोय, मला कोणीच नाही, आधार नाही कोणी, मज बापन माय, अशी अवस्था आहे माझी, ठेवून घ्या. नाथ महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, कोणी नाही ना, आपला वाडा मोठा आहे, वाड्यात राहा, सेवा करायची नाही. कपडे लत्ते नसतील, माझे वापर, सेवा करायची नाही. रोज शेकडो लोक जेवण करून जातात, तू पण जेवण कर, पण सेवा करायची नाही. काय कारण आहे? एकनाथ महाराजांना कळालं नसेल हा परमात्मा आहे आणि भक्ताच्या ऋणातून, भक्तीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तो येत असेल. कळालं नसेल, कसं कळणार नाही? नाथ महाराज स्वतः महाविष्णू आहेत. नाथ महाराजांना महाविष्णू आपल्याकडे आलाय सेवे करता हे कळणार नाही का? एकनाथ महाराज स्वतः महाविष्णू आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू वारती, स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता, हरे भव भय चिंता. निळोबारायांनी नाथ महाराजांच्या आरतीमध्ये सांगून ठेवलंय, भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराज म्हणजे महाविष्णूचे अवतार आहे. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वये वनमाळी अवतरले, वनमाळी म्हणजे महाविष्णू. प्रत्यक्ष महाविष्णू भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे. म्हणजे एकनाथ महाराज आणि महाविष्णू दोघं नाही आहेत. असं असताना नाथ महाराजांना कळणार नाही. मग तुम्ही म्हणाल, मग कशासाठी सेवा केली? जर दोघंही एकच तर एकेकाकडे का आला? कारण एकानं मानव वेश घेतलेला होता. एकनाथ महाराज हे मानवी वेशात आलेले आहेत. संत सगळे आपले मानवी वेशात आहेत. सामान्य माणसांसारखं त्यांचं जीवन आणि त्यांची शरीर यष्टी आहे. आपल्याला टीव्ही मध्ये दाखवतात की राक्षस असले की त्यांना शिंग, असं काही नसतं. ही प्रवृत्ती आहे. संत सुद्धा प्रवृत्ती आहे. सामान्य माणसासारखे असले तरी सामान्य त्यांना समजण्याची चूक करायची नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा माणसा त्या सारखे. माणसासारखे जरी संत महात्मे वागत असतील तरी त्यांना सामान्य समजण्याची चूक माणसानं करू नये. सामान्य अजिबात समजायचं नाही. नाथ महाराजांना कल्पना होती की परमात्मा भक्तीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे. पण नाथ महाराजांनी सांगितलं, नाही नाही, गरज नाही. पण देव ऐकायला तयार आहे. दोघंही अडून बसले. शेवटी एकनाथ महाराजांनी विचार केला, याला इथून काढून देणंच इष्ट आहे, म्हणून त्याला धक्का दिला आणि सांगितलं, जा. तरी सुद्धा देव परत येऊन, नाथ महाराज ठेवा ना तुमच्या सेवेमध्ये. याला काय प्रमाण? वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा घरी देव सुखावला. बाहेरी नवजे दवडोनी घातला, बाहेरी नवजे
दवडोनी घातला देव म्हणे माझे पुरतसे कोड देव म्हणे माझे पुरतसे कोड बाहेर नवने दवडोनी घातला बाहेर नवने दवडोनी घातला देव म्हणे माझे पुरतसे कोड देव म्हणे माझे पुरतसे कोड. वैष्णवा घरी देव सुखावला बाहेरी नवजे दवडोनी घातला. ढकलून देण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही आणि पुन्हा पुन्हा येतो. देव म्हणे माझे पुरतसे कोड. संगती या गोड वैष्णवांची, तुमच्यासारख्या गोड वैष्णवांची संगती मला प्राप्त होते. मला दुसरं काही नको, तुमच्या सेवेत ठेवून घ्या. कोणाला कोणाची प्राप्ती झाली? एकनाथ महाराजांना देवाची का देवाला एकनाथ महाराजांची? तर देवाला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. आल्यावर काय केलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पावे अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पावे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पावे अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पाय अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंदित्याचे पाये वंदित्याचे आवडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांची पाय. परमात्म्यानं नाथ महाराजांच्याकडे सेवा करावी. बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण मराठवाड्यातली मंडळी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी नाथ महाराजांचं चरित्र आपल्याला माहित असेलच. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी वस्त्र गंगा तिरी धूत असे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई देव पूजे समयी तिष्ठतसे निळा म्हणे देव राबेजाचे घरी दत्त चोपदारी करीतसे. एवढी सेवा परमात्म्यानं करावी. बाकीच्यांपेक्षा इतर संतांच्या पेक्षा एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा जास्त रमला. इतर संतांच्याकडे कदाचित एखाद दोन प्रसंगाला परमात्मा उपस्थित असेल, पण एकनाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष राबला. 12 12 12 असे 3 तप वेगवेगळ्या रूपामध्ये. सुरुवातीचे पहिलं तप विठ्ठल हे नाम धारण करून नाथ महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला. पुढचे 12 वर्ष केशव हे नाम धारण करून देवपूजेमध्ये मदत केली. आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष कावडीनं नाथ महाराजांच्या रांजणामध्ये पाणी भरलं. तो रांजण पैठणला आहे. ती सहाण पैठणला आहे, ज्याच्यावरती भगवंतानं चंदन उगाळलेला आहे. अनेक गोष्टी आपल्याला पैठणमध्ये पाहायला मिळतील. भगवंतानं नाथ महाराजांच्याकडे अशा पद्धतीनं मोठी सेवा केली. त्यामुळे कोणाला कोणाची प्राप्ती झाली. एकनाथ महाराजांना हरीची नाही तर हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. तो साधक आला, महाराज तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद आणि माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का? माझ्या जीवनात एवढे कष्ट आणि तुमच्या जीवनात एवढी सहजता का? तुमच्या जीवनात एवढं समाधान आणि माझ्या जीवनामध्ये एवढी अशांती काय? मी चिंतन केलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्हाला भगवत प्राप्ती झाली आहे, तुम्हाला हरीची प्राप्ती झालेली आहे. तुम्हाला जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था मला प्राप्त होईल का? आणि होत असेल तर मला सांगा ना कशी प्राप्त होईल. नाथ महाराज हसले, म्हणले हरीची प्राप्ती? हो. म्हणले वेड्या, प्राप्ताची प्राप्ती कशी असू शकते? जे प्राप्तच आहे त्याची प्राप्ती कशी असू शकते?
प्राप्ताच्या प्राप्तीसाठी वेदांतामध्ये दृष्टांत आलेला आहे. एका नवऱ्यानं आपल्या बायकोला एक सोन्याची नथ तयार केली, भेट दिली. आता नवीन एखादा दागिना एखाद्याकडे आला तर तो दाखवण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. एखाद्याने चांगली अंगठी केली तर सारखं हातवारे करत असतं, अरे हे असं करते तसं करतं. तर स्त्रिया नथ घातलेली मग ती सारखी तोंड हलवायचं, मग लोकांना अरे नथ घेतले का, हो मग नवऱ्याने घेतली वगैरे वगैरे. असं झालं. असं ती नथच तिला सापडेना. अचानकपणे ती नथ तिला सापडेना. इकडे तिकडे सगळीकडे बघितली पण ती नथ काही तिला सापडली नाही. विचार करू लागली, मी इथं आले होते, मग घातली होती, मग इथं चालत इथं आले, सगळा विचार करू लागली पण तिला काही नथ सापडेना. सहज बोलता बोलता विचार करता करता आरशाकडे लक्ष गेलं आणि आरशामध्ये दिसलं की तिच्याच साडीला ती नथ अडकलेली आहे. तिच्या मुखातून वाक्य आलं, सापडली. आता मला सांगा, हरवली होती का? तिच्याच कडे होती पण तिच्या अज्ञानामुळे तिला ती कळाली नाही. जेव्हा तिला ज्ञान झालं की हे माझ्याच कडे आहे, तेव्हा ती प्राप्तच आहे. ती प्राप्त झाली असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. हा दृष्टांत वेदांत. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, पाण्यावरती शेवाळ आलं त्यामुळे खालचं पाणी दिसत नसेल तर पाणी नाही असं नाहीये. शेवाळ दूर कर, खाली पाणी आहे. तुझ्यातला हरी तुला कळत नसेल अज्ञानाच्या आवरणामुळे, अज्ञानाचं आवरण दूर कर, तू स्वतः हरी आहेस. तो साधक चेहऱ्याकडेच बघू लागला नाथ महाराजांच्या, काहीच कळेना. पाणी, शेवाळ, नथ, काय 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 नाथ सांगतात. त्यांनी सांगितलं, नाथ महाराज साधा भोळा साधक आहे. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हा, आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. काही कळत नाही आम्हाला, तुम्ही काय बोलताय काही कळत नाही. साधा भोळा साधक आहे. एवढंच अपेक्षा आहे की तुमची जी अवस्था झाली आहे ना ती माझी व्हावी, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? मला लक्षात आलं की तुम्हाला हरीची प्राप्ती झाली आहे, म्हणून तुम्हाला विचारतोय की हरीच्या प्राप्तीचं काही साधन आहे का? कारण अनेक साधनं केलेली आहेत मी. नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या दारवंठा, परित्यान पवेजे याच्या दारवंठा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, जाणीव जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटा, वो धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, रोजगाची वाटा, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, ओ धन्य आनंदाची सापडली वेळ. नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, याच्या दारवंठा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटावो. अशी अवस्था झाली. खूप प्रयत्न करून बघितले पण काही कळालं नाही. अवघड अवघड गोष्टी करून जेव्हा माणूस थकतो तेव्हा तो उपायाकडे येत असतो. या डॉक्टरचं औषध घेतलं, त्या डॉक्टरचं औषध घेतलं, या हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, गुण नाही आला. पण एकानं सांगितलं की अमुक एका वैदूकडे जा, तो जो उपाय सांगेल तो कर, बरं होईल. अनेक ठिकाणी फिरून अनेक क्रिया करून थकलेली व्यक्ती शेवटी उपायाकडे येत असते. खूप काही केलं म्हणले महाराज.
पण त्या हरीची प्राप्ती मला काही आजपर्यंत झाली नाही. त्या हरीची प्राप्ती व्हावी याच्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात, हरी प्राप्तीसी उपाय, 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 धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, त्याने साधती साधने, त्याने साधती साधने, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे ते पाय, साधती साधने, साधती हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. हरीची प्राप्ती तुला करून घ्यायची असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे, संतांचे पाय धर. कधी कधी शब्दार्थ आणि कधी कधी वाच्यार्थ, लक्षार्थ वाच्यार्थ असं आपण म्हणू शकतो व्याकरणाच्या भाषेमध्ये. वाच्यार्थ म्हणजे जो शब्द ऐकला त्याचा जसाच्या तसा अर्थ घेणे, आणि लक्षार्थ म्हणजे वरवर पाहता जरी त्याचा अर्थ वेगळा वाटला तरी त्याच्यात अनुस्यूत असलेला अर्थ मात्र वेगळा असतो, भिन्न असतो. धरावे संतांचे ते पाय वाच्यार्थानं असा अर्थ होतो की संत दिसले की त्यांचे पाय पकडून ठेवायचे वाच्यार्थानं. आणि लक्षार्थानं अर्थ काय? तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तन मन धनानं सद्गुरूंच्या संतांच्या महात्म्यांच्या शरणागतीमध्ये जायचं, हा लक्षार्थ आहे. दोन्ही पण घेऊ शकतो. संतांच्या बाबतीमध्ये दोन्हीही केलं तरी चालतं. काय म्हणतं लक्षात घ्या. तनु मनो जीवे चरणासी लागावे असं केलं तरी चालतं, आणि पाय पकडून ठेवले तरी चालतं. आपल्याला भागवतामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आपण ऐकली असेल. हत्ती म्हणजे गजेंद्र आपल्या साथीदारांसह जल क्रीडा करण्याकरता एका सरोवरामध्ये आला. त्या सरोवरामध्ये एक नक्र राहत होता, म्हणजे मगर. आपल्या साथीदारांना घेऊन आलेल्या त्या गजेंद्रानं त्या नक्राची काही परवानगी घेतली नाही, कारण ते स्थान त्या नक्राचं होतं. आला, बरेच जण अंगावरती पाणी घ्यायचे, काही बाहेर जायचे, काही माती अंगावरती घ्यायचे, पुन्हा आतमध्ये यायचे, पाणी गढूळ करून टाकलं. आता काय करायचं? पाणी गढूळ झालं. नक्र विचार करू लागला, एकतर हे सरोवर माझं आहे, मला न विचारता हा गजेंद्र आला ते आला, आपल्या साथीदारांना आणलं ते आणलं, माझं पाणी गढूळ करतो ते करतो, अद्दल घडवली पाहिजे. जाब विचारायला जाऊ म्हणून तो नक्र जेव्हा गजेंद्राकडे आला, कळत न कळत त्याचा पाय त्या नक्राच्या अंगावर पडला आणि चवताळून त्या नक्रानं गजेंद्राला कडकडीत असा चावा घेतला त्याच्या पायाला. पण हत्ती जेव्हा मत्त अवस्थेमध्ये असतो त्यावेळी त्याला काही सुधबुध नसते. मत्त अवस्थेत तो का असतो? त्याच्या गंडस्थळातून तो द्रव का येतो? नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेलं आहे.
प्रभू रामचंद्राचा त्याला प्राप्त झालेला तो शाप आहे, अशा पद्धतीचा विचार हा भावार्थ रामायणामध्ये आलेला आहे. त्या काळामध्ये त्याला काय चाललंय काही कळत नसतं. पण जेव्हा त्या नकरानं चावा घेतला, बाकीचे धावून आले, आपला नेता आहे वाचवलं पाहिजे, प्रयत्न केला, सुटेना. प्रत्येक जण विचार करू लागला, आता याच्याबरोबर थांबण्यात काही अर्थ नाही. चला म्हणले, आता याच्याबरोबर थांबलं तर आपलं काही सौख्य नाही, आपल्याला काही समाधान नाही. गजेंद्र तो पशु आपते मोकलीला, आपतानं त्याग केला. आश्चर्य वाटलं गजेंद्राला. असं वाटलं की मी यांना लहानाचं मोठं केलं, यांची पात्रता नसताना यांना मोठ्या पदावरती बसवलं, आणि मला आज गरज पडली, मला सोडून चाललंय. ठीक आहे, मी एकटा लढणार. लढाई सुरू झाली. लढाई म्हणजे काय? गजेंद्र पाय सोडून घेण्याचा प्रयत्न करतोय, नक्र सोडायला तयार नाही. आता नक्र पाहिला तर गजेंद्राच्या मानाने छोटा, पण पाणी हे स्थान त्या नक्राचं असल्यामुळे शक्ती, बळ हे त्या नक्राचं जास्त ठरू लागलं. कारण प्रत्येकाचं आपल्या आपल्या भागामध्ये वजन असतं, है की नाही? ते स्थान महात्म्य ज्याला म्हणतो, की या भागात आम्ही, त्या भागात तुम्ही, कुत्र्याच्याही गल्ल्या ठरलेल्या असतात. इथून इथपर्यंत माझी, तिथून पुढची तुझी. मग एखादा चांगला कुत्रा जरी तिथून जात असला तरी छोटंसं कुत्र्याचं पिल्लू सुद्धा त्याला पिटाळून लावतो त्या मोठ्याला. का? माझ्या भागातून चाललाय. भागाचं महत्व आहे, स्थान महात्म्य आहे. नकराची शक्ती जास्त ठरू लागली. भागवतामध्ये असं वर्णन आहे की त्या दोघांचं युद्ध म्हणजे लढाई म्हणजेच सोडवा सोडवी न सोडणं 1000 वर्ष चाललं. शेवटी गजेंद्राच्या लक्षात आलं, शक्य नाही आपल्याला आता याच्या पुढे लढणं याच्याशी. भागवतामध्ये असं पण वर्णन आहे की त्या नकराचं ते स्थान असल्यामुळे नकराचं बळ जास्त ठरलं. तोच नक्र जर का पाण्याच्या बाहेर आला असता तर कुत्र्यानं त्याला फाडून टाकलं असतं, भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे. पण ते त्या स्थान महात्म्यामुळे त्याचं बळ जास्त ठरू लागलं. गजेंद्रानं विचार केला, बास, आता मी लढू शकत नाही. समोर एक कमळाचं फूल उगवलेलं होतं सरोवरामध्ये, आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि परमात्म्याकडे फेकलं. भावना हीच की आता मला या संकटातून परमात्म्याशिवाय कोणीही सोडवू शकत नाही. सोंतस्सरस्रुबलेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गुरुत्पतिंख उपात्त चक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम गिरमाह कृच्छ्रात नारायणाखिल गुरु भगवन नमस्ते. परमात्म्याकडे ते कमळ फेकलं आणि परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी निघाले. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागली मोही, भक्ता लागली मोही, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागली मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. गजेंद्राच्या मोक्षासाठी परमात्मा आला, गजेंद्राला मोक्ष दिला. भागवतामध्ये इथपर्यंत ही कथा आलेली आहे. आता माझा मुद्दा पुढे आहे, जो नामदेवरायांनी वर्णन केलेला आहे. नामदेवरायांनी सांगितलं, गजेंद्राचा उद्धार झाला आणि नक्र देवाला बोलू लागला. म्हणले, देवा, गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी कुठून आलास? वैकुंठातून आला. एवढ्या लांबून? हो. या हत्ती करता? हो. का? भक्त आहे माझा. हत्ती तुझा भक्त आहे? हो. एक काम कर, एवढ्या लांबून जर आलाय ना म्हणले, तर जाता जाता माझाही उद्धार करून टाक ना. आलाच आता इतक्या लांब हत्तीच्या उद्धाराचे, माझाही उद्धार करून टाक. देव हसले. म्हणजे बाबा, उद्धार होणं, वैकुंठ प्राप्त होणं, मोक्ष प्राप्त होणं म्हणजे काय मंदिरातला प्रसाद वाटला का? कोणी हात पुढे करायचं आणि प्राप्त करायचं? मग काय करावं लागतं देवा त्यासाठी? देवांनी सांगितलं, माझं भक्त व्हावं लागतं, नाहीतर माझ्या भक्ताचं भक्त व्हावं लागतं.
माझी भक्ती करावी लागती, नाहीतर माझ्या भक्ताची भक्ती करावी लागती, तर मोक्ष प्राप्त होतो. नक्र म्हणला, बर गजेंद्र तुझा भक्त आहे ना? हो. मग तुझ्या भक्ताचे पाय 1000 वर्ष पकडलेत मी. भक्ताचे पाय धरणाऱ्याला नरकामध्ये टाकत असतील तर जगभर दिंडोरा पिटवून सांगेल की भक्ताचे पाय कोणी धरू नका, नाही तर देव नरकात टाकतो. परमात्म्यानं नक्राचाही उद्धार केला. माझा मुद्दा इथे आहे की नक्रानं जे गजेंद्राचे पाय धरले होते ते श्रद्धेपोटी धरले होते का, भक्तीपोटी धरले होते का, प्रेमापोटी धरले होते का, द्वेषापोटी घडलेला समागम हा माझ्या सरोवरात येतो, मला न विचारता येतो, पाणी गढूळ करतो, माझ्या अंगावर पाय देतो. अद्दल घडवली पाहिजे म्हणून केलेली ही कृती त्याला एवढा फलप्रदायी ठरेल असं कोणालाच वाटलं नसेल. सहज गजेंद्राला चावा घेतला, पाय पकडले ना. चावा घेतला आपण म्हणतो, पण पाय पकडले. आता मुद्दा असा आहे की गजेंद्र देवाचा भक्त होता का? तो तर जलक्रीडा करण्याकरता आला होता, मग तो संत कसा झाला? हा मुद्दा आहे ना. काही लोकांना मनामध्ये विचार येईल की गजेंद्र तर सरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरता आला होता आणि तो संत कधी झाला? ज्या क्षणाला त्याच्या अंतःकरणात ही भावना प्रकट झाली की या संकटातून मला भगवंताच्या शिवाय कोणीही सोडवू शकत नाही, त्या क्षणापुरतं संतत्व त्या गजेंद्राच्याकडे होतं आणि त्या क्षणापुरतं नक्राच्या जबड्यामध्ये गजेंद्राचे पाय होते. एवढासा घडलेला समागम त्या नक्राच्या कामी आला. संत समागम एखादी ये परी. कुठल्याही प्रकारे आपल्याला जर का संतांचा सहवास प्राप्त झाला तरी तो आपण प्राप्त करून घ्यावा. कितीही वेळ जरी संतांचा सहवास आपल्याला प्राप्त होत असेल तर तो प्राप्त करून घ्यावा. अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती. तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, होय शांती महत् पापा. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत् पापा. अर्धक्षण त्या नकराला, त्या गजेंद्राची प्राप्ती झाली, संगती घडली आणि मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे संत संगती कशाही पद्धतीने आपल्याला घडली तरी ती आपल्याला फलप्रदायी असते. आणि त्यामुळे नाथ महाराजांनी सांगितलं, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. आता संतांचे पाय धरायचे म्हणजे कुणाचे पाय धरायचे? कारण आमच्याकडे संत आम्ही कोणाला म्हणतो ज्याचा वेगळा वेश आहे. आता काही संघटना आहेत, त्या आपल्या वारकऱ्यांना म्हणतात की संतांचा आम्हाला संतांचं सहकार्य घडलं वगैरे वगैरे. कधीतरी जर का आत्मचिंतन केलं तर आपलं मन आपल्याला सांगेल की हे आपल्याला संत म्हणत असतील तरी आपण काही संत नाही आहोत. आम्ही निळोबारायणपर्यंतच संत परंपरा मानतो हे वारकरी म्हणू शकतात. त्याच्यानंतरचे महात्मे असतील, महापुरुष असतील, सत्पुरुष असतील, सद्गुरू असतील, गुरु असतील, आणखी काही उपाध्या द्या, पण संत निळोबारायणच्या नंतर नाही आहेत. तुम्हाला आम्हाला कोणी श्रद्धेपोटी जर का संत म्हणत असेल तर ती त्यांची भावना झाली, पण आपण संत आहोत या आविर्भावामध्ये आपण राहायला नको, ही गोष्ट लक्षात घ्या. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला संत म्हणावं, पण आपण स्वतःला संत म्हणून घेऊ नये. मोठेपणा न घेण्याची परंपरा वारकरी संप्रदायात आहे. नाथ महाराजांच्या भागवताचं मोठं कौतुक काशीमध्ये झालं. पाण्यामध्ये बुडण्यात येणारा ग्रंथ गंगेनं परस्पर वरच्या वर हातामध्ये धरला. काशी नरेशापर्यंत बातमी गेली आणि काशी नरेशांनी सांगितलं,
अशा पद्धतीचा चमत्कार करणाऱ्या त्या महापुरुषाची हत्तीवरून मिरवणूक काढा. ग्रंथ तर तो स्वतः गंगावर येते, हत्तीवरून मिरवणूक काढा. नाथ महाराज नम्रपणे त्याला विरोध करते झाले आणि त्यांनी सांगितलं, माझी मिरवणूक हत्तीवरून काढण्याचं काही कारण नाही. हा ग्रंथ तरला तो मी लिहिला म्हणून नाही, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या तत्वज्ञानामुळे तो तरलेला आहे. त्यामुळे माझी नाही तर या ग्रंथाची मिरवणूक काढा. 7 दिवस 7 रात्र काशी सारख्या संस्कृत प्रधान क्षेत्रामध्ये आपल्या मराठी भाषेचा गौरव शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केला. याला 450 वर्ष मागच्या वर्षी पूर्ण झाले. ही परंपरा आमच्याकडे चालत आलेली आहे. लोक मोठेपणा देणार आहेत, पण मोठेपणा सुद्धा किती घ्यायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. चिरंजीव पदवाचा नाथ महाराजांचं म्हणजे कळेल. साधकाचं वर्णन केलंय का? त्या साधकाचं वर्णन करत असताना त्याच्या पुढे पुढे माणसं कशी करतात, त्याला कसा अहंकार निर्माण होतो याचं वर्णन केलंय. नाना मृदुवासने घालिती विचित्र पर्यंक निद्रे प्रती नरनारी शुश्रूषा करीती तेणे तो धरी प्रीती स्पर्श गोडी रूपविषय कैसा गोवी वस्त्रे भूषणे देती बरवी तेणे सौंदर्य करी जीवी देहभावी श्लाघ्यता रूपविषय कैसा जडला रसविषय कैसा झोंबला जे जे आवडे तयाला त्या त्या पदार्थाला अर्पिती. वा महाराज, काय तुमचं बोलणं, काय तुमचं दिसणं, काय तुमचे कपडे, काय तुमचं चालणं, काय वा वा वा. बर, काय जेवायला तुम्ही म्हणाल ते, बर हे वस्त्र तुम्हाला चालतील का, घ्या. हे मी बोलत नाही, नाथ महाराज चिरंजीव पदात लिहित आहेत हे. मग स्त्री पुरुष त्याची सेवा करतात, मोठी मोठी माणसं त्याच्या पायापाशी बसतात आणि कीर्तन प्रवचन करून ज्ञानदान करणारा आता तो विचार करू लागतो, काय घेणं याच्यासाठी, कशाला हे करत बसायचं, नुसती पूजा घ्यायची, काय कशाला प्रवचन करत बसायचे, जायचं शांतपणे पाद्यपूजा करून घ्यायची, सत्कार घ्यायचा, दक्षिणा घ्यायची, कपडे घ्यायचे, खाणं पिणं चांगलं चुंगलं करायचं, आराम करायला चांगल्या गोष्टी, जाणं येणं चांगलं सगळं फुकट, हे त्याला आवडायला लागतं. आणि मग तो सत्संगती सोडून देतो आणि शिष्य ममता धरुनी राहणे, शिष्यांची ममता धरून राहतो. मग तो स्वतःलाच देव समजायला लागतो. मग आता जी जी माणसं त्याला वा महाराज तुमचं असं तुमचं तसं म्हणत मोठं करणारी होती, आता तीच त्याची निंदा करू लागतात. मग जे जे जनवंदिती तेची त्याची निंदा करीती परी अनुतापनुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची. पण त्याच्या मनात त्याला काही फरक पडत नाही. तो विचार करतो, ही माणसं आता विरोधात आहेत ना, चला आता इथून बसताना उचला दुसरीकडे मांडा, चला तिथं आपण आपला भक्त परिवार तयार करू. पण असा विचार करत नाही की नको नको, जर लोक नाव ठेवू लागलेत तर हे सोडावं आणि पुन्हा आपण ज्ञानदानामध्ये प्रवृत्त व्हावं. ही वृत्ती शिल्लक राहिलेली नाहीये. म्हणून लोक आपल्याला मोठं म्हणत असतील, लोक आपल्याला संत म्हणत असतील, पण आपण काही संत नाहीत. आपण स्वतःच्या मनाला विचारा, आपलं मन आपल्याला सांगेल की तू तुझ्या मनाशी खोटं बोलतोय. आपण संत नाही आहेत, संत म्हणतात तो त्यांचा मोठेपणा आहे, पण आपणही स्वतःला संत समजण्याचं कारण नाहीये. कारण समाजामध्ये संत म्हणून फिरणारी जी मंडळी आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये वासना बुजबुजलेली आहे, आळ्यांप्रमाणे भरलेली आहे, विकार भरलेले आहेत. त्या सगळ्यांना आम्ही संत म्हणू शकत नाही. संतांचा काही वेश नाहीये की अमुक वेश असला म्हणजे ते संत आहेत. पांढरे कपडे, पांढरा केशरी फेटा, अमुक नाही, हे संतांचं लक्षण नाही सांगितलेलं. बाह्य वेश हा संप्रदायापुरता मर्यादित आहे, पण अमुक एका वेशाचा संत असतो असं कदापि नाहीये. नाहीतर आपण आता कुंभमेळा चालू आहे, तिथे तुम्ही बघा प्रत्येक जण स्वतंत्रतेनं काही करतोय. तिथले सगळेच साधू आहेत का मला सांगा? नाही. पण याचा अर्थ सगळेच असाधू आहेत असं पण नाहीये. कारण आपल्या हिंदू धर्मावरती टिंगल टवाळी करणारी मंडळी ही फार पुढे आलेली आहेत. सध्याचा काळ असा आहे की आपण जर का आपल्या धर्माचं रक्षण केलं नाही, आपणच जर आपल्या साधू संतांवरती निंदा किंवा त्यांची टिंगल टवाळी करू लागलो तर त्या लोकांना हेच पाहिजे. आम्हाला मान्य आहे की कुंभमेळ्यातला साधू म्हणून आलेला केशरी वस्त्रातला नग्न एकते फळाहारी निराहारी एकते नग्न ब्रह्मचारी एक कडे कपाटी शिखरी गिरिकंदरी रे घाले
एक ते जटाळ गांठाळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाळ, एक ते पिसाळ मत्त मुद्रा, एक ते तांबडे बोडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुके मौन निष्ठ. एवढी मोठी यादी आहे. अजून मोठी यादी नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेली आहे. मग या सगळ्यांना साधू मानायचंच असं नाही, कारण ते साधू असतातच असं नाही, पण नसतात असंही नाही. मग जर सगळेच असाधू नसतील तर सगळे साधू आहे असं मानायला काय हरकत आहे? जर त्यांच्याकडून एखादी चुकीची गोष्ट घडत नसेल तर तेवढ्या पुरतं तरी त्यांना साधू माना, संत माना. आपणच आपल्या साधू सज्जनांवरती टिंगल टवाळी करायची, त्यांच्यावरती तोंड सुख घ्यायचं, हे असे असतात तसे असतात. सोशल मीडियामध्ये आपण पाहतो काही मंडळी केशरी वस्त्र धारण केलेल्या लोकांना म्हणायला सांगतात, म्हणून दाखवा, हनुमान चालिसा म्हणा. हनुमान चालिसा आली नाही की तोंडात मारतात, गालफडात वाजवतात आणि म्हणतात तुला हनुमान चालिसा येत नाही? मला सांगा कोणत्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलंय की प्रत्येक हिंदूंना हनुमान चालिसा आली पाहिजे? कोणत्या धर्मग्रंथात लिहिलाय? हनुमान चालिसेचा जन्म कधी झालेला आहे? अवघ्या 400-450 वर्षांपूर्वीचा जन्म आहे त्या हनुमान चालिसाचा. हनुमान चालिसा प्रत्येकाला आली पाहिजे. मग तसं बघितलं तर आपण मग असं विचारलं पाहिजे, चल हरिपाठ म्हणून दाखव ना ज्ञानोबा नाथ महाराजांचा, नाही तर मग तुला मारतो. नाही जमणार, असं नाहीये. आपण काय करतो त्याच्या पाठीमागची भूमिका, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. कोण असं सांगतं की हनुमान चालिसा ज्याला येते तो साधू असतो? कोण सांगतं? त्याची तपश्चर्या बघा. प्रत्येक जण काही पाठांतर करत असतं असं नाही. प्रत्येकाचं एक स्वतंत्र प्रत्येक, हे बघा, ज्याला ज्ञानदान करता येतं तो प्रत्येक जण कीर्तनकार नसतो. एखाद्याला गायनाचं अंग नसेल तर तो प्रवचनकार ठरतो. एखाद्याला दोन्हीही असेल, रंगवण्याची कला असेल, तो कथावाचक ठरतो, कथाकार ठरतो. याचा अर्थ सगळ्यालाच सगळं आलं पाहिजे असं नाहीये. कोणाला काही कोणाला काही. याचा अर्थ त्यांनी केशरी वस्त्र धारण केलेली आहेत, तो साधू म्हणून जर मिरवतोय तर आपण त्यांना सन्मानच दिला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण आपल्या माणसांची जर का वाभाडी काढत बसलो तर परधर्मियांना तेच हवंय. परधर्मियांचं जर का आपल्याला चालू द्यायचं नसेल तर आपण आपल्या धर्मातल्या धर्माचार्यांच्या विषयी श्रद्धा व्यक्त केली पाहिजे. मग ती कार्यातून असेल, कर्मातून असेल किंवा वाणीतून असेल, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला पाहिजे. परधर्मीय लोक पहा, त्यांचे जे धर्मगुरू म्हणून असतात त्यांचं वाक्य अंतिम असतं यांच्यासाठी. त्यांनी सांगितलं म्हणजे तेच करायचं. ठीक आहे, तुम्ही आपल्या साधू संतांचं वाक्य अंतिम मानू नका, पण त्यांचा अपमान करू नका. एवढी माफक अपेक्षा जरी आपण बाळगली आणि त्यांनी त्याच्या प्रकारे आचरण जर केलं तर हिंदू धर्मातून फुटून जी मंडळी परधर्मात चालली आहेत त्याच्यावरती आपल्याला ते थांबवता येईल, त्याच्यावरती आपल्याला ताबा ठेवता येईल. म्हणून साधू कोण आहेत, संत कोण आहेत, हे वेशावरती कधीच अवलंबून नाही आहे, ते कृतीवरती अवलंबून आहे. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. काम आणि क्रोध ज्याच्या अंतःकरणातून निघून गेलेले आहेत, एकनाथ महाराज सांगतात तोच साधू आहे. अनेक प्रमाण आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी. हे संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. कोणाला म्हणायचं नाही वरीत भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. संत कोणाला म्हणावं याचंही चिंतन संत वाङ्मयात आहे, आणि कोणाला म्हणू नये याचंही चिंतन हे संत वाङ्मयामध्ये आहे. म्हणून जे संत आहेत, जे सत्प्रवृत्तीचे आहेत, म्हणून लक्षात घ्या, संत हे तत्व आहे, गुरु हे तत्व आहे, त्याच्याकडे माणूस म्हणून कधी पाहायचं नसतं. म्हणून अशा पद्धतीनं जे विकार रहित आहेत, साधू कोण आहे? ज्यांनी 6 धुतलेत तो साधू आहे. षडविकार ज्यांनी धुवून काढलेले आहेत तो खरा साधू आहे. आणि असा साधू, असे संत यांच्या शरणागतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ते ब्रह्मप्राप्ती करून देतात, हरिप्राप्ती करून घेतात. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. त्यांच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतरच आपल्याला जे आपलं इप्सित आहे, आपलं साध्य आहे,
ते प्राप्त होणार आहे त्यांनी सांगितलेल्या साधनाद्वारे. भवाची बंधनं तुटणार आहेत. भव म्हणजे संसार. भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे संसार तुटतो असं नाहीये, तर संसाराची बंधनं तुटतात. संत महात्मे जे बोलतात त्यांचा एक एक शब्द, काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार हा जसच्या तसा असला पाहिजे. प्रयत्न करावा. आपल्याकडून चूक होत असेल तर एखाद्यानं जर का आपल्याला निर्देश करून सांगितलं की इथे तुमचं चुकतंय, मान्य केलं पाहिजे. गाथेमध्ये जे ते आपल्याकडून आलं पाहिजे. कारण कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये, कधी कधी चुकीच्या पाठांतरामुळे आपल्या तोंडून काही गोष्टी निघून जातात. परंतु याचा अर्थ आपण जे म्हणालो ते कायम असलं पाहिजे असं नाहीये. जर योग्य बदल कोणी सुचवत असेल तर ते आपण मान्य केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि तदनुसार आपण आपल्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे. आम्हाला संत महात्म्यांच्या शरणागतीमध्ये जायला नाथ महाराज सांगतात. भवाची बंधनं त्यांना तुटतात नाथ महाराज सांगतात. कारण संतांचा सहवास हा मनुष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी नेहमी अनेक वर्षांपासून हे उदाहरण देतोय. पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली, नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही. पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहोत आणि तापलेला तवा म्हणजे दुर्जन आहेत. आपण त्यांच्या संगतीमध्ये गेलो, आपलं नामोनिशाण शिल्लक राहणार नाही. पाण्याचा थेंब आपण आहोत. कमलपत्र म्हणजे सामान्य लोक आहेत. सामान्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कमलपत्राच्या वरती तो पाण्याचा थेंब पडला तर मोत्यासारखा चमकू लागतो, पण मोती मात्र होत नाही. कोणी त्याचे पैसे देऊन तो पाण्याचा थेंब विकत घेऊ शकत नाही. पाण्याचा थेंब आपण आणि कमलपत्र म्हणजे सामान्य माणसं आहेत. त्यांच्या संगतीमध्ये नुकसान काही नाही आहे, पण फायदा पण काही नाही. मग ज्यांच्याकडून आपल्याला फायदाच काही नाही त्यांच्या संगतीमध्ये जाण्याचं काय कारण आहे? पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहेत आणि तो पाण्याचा थेंब जेव्हा स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडतो त्याचा मोती होतो. शिंपल म्हणजे संत आहेत. त्यांच्याशी संयोग झाला की आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणासारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, अशी अवस्था ते करून देत असतात. संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते, मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते. स्वात्यासागर शुक्ति मध्यपतितं मौक्तिकं जायते, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. जशी आपण संगती करतो तसा आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. म्हणून संतांची संगती आपण करावी. ज्या अवस्थेमध्ये आहोत त्यापेक्षा पुढची अवस्था आपल्याला संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. देवर्षी नारद एकदा भगवंताकडे आले आणि भगवंताला विचारू लागले, देवा, संतांच्या संगतीचं, त्यांच्या दर्शनाचं फल काय आहे? देवानी सांगितलं, एवढा छोटा प्रश्न विचारायला तू माझ्याकडे आलास? अरे जा, अमुक ठिकाणी जा, एका कीटकीने एका कीटकाला जन्म दिला, त्या कीटकाला विचार संतांच्या दर्शनाचं काय फल आहे. नारद गेले. त्या कीटकाला, नवजात कीटकाला विचारलं, संतांच्या दर्शनाचं फल काय आहे? ते कीटकांनी नारदांना बघितलं आणि प्राण सोडून दिला. नारदाले म्हणले, देवा, प्राण सोडून दिला त्याने? जाऊ दे, त्या कीटकाला जाऊ दे. एक काम कर, एका पोपटीने एका पिलाला जन्म दिलाय, त्याला विचार. गेले. संतांच्या दर्शनाचा लाभ काय, फल काय? नारदाने विचारलं. त्या पोपटाच्या पिलाने, नवजात पिलाने बघितलं आणि त्या पोपटाने प्राण सोडून दिला. अरे म्हणलं, ज्याला विचारावं तो प्राण सोडू लागला. अरे देवा, त्यांनी प्राण सोडला. अरे जाऊ दे म्हणले, एका मांजरीने एका पिलाला जन्म दिला, त्याला विचार. तिथे गेला, विचारलं, संतांच्या दर्शनाचं फल काय? ते पिलू सुद्धा बघितलं, मरण पावलं. नारद म्हणले, देवा, तू ज्यांना ज्यांना पाठवतोय ते सगळेच मरू लागलेत, कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर? अरे जाऊ दे म्हणले, एक काम कर, एका गायीने एका वासराला जन्म दिलाय, त्याला विचार. वासराला विचारलं, संतांच्या दर्शनाचा लाभ काय, फल काय? ते वासरू सुद्धा बघितलं आणि प्राण सोडून दिला. नारद म्हणले, अरे देवा, तू कोणालाही सांगितलं ते प्राण सोडू लागलेत. एक काम कर म्हणले, जाऊ दे बाकीचं. एका राजाने एका राजकुमाराला जन्म दिलाय म्हणले, त्या राजकुमाराला जाऊन विचार संतांच्या दर्शनाचं फल काय. नारद म्हणले, देवा, कीटक, पोपट, मांजर, वासरू हे मेलं तर काही होणार नाही. मी त्या मुलाला विचारलं, राजकुमाराला विचारलं आणि त्याचा प्राण गेला तर?
काही काळजी करू नको, विचार. तिथे गेलाय नारद आणि विचारलं संतांच्या दर्शनाचा लाभ काय, फल काय. नवजात शिशु बोलू लागलं, म्हणले देवा, ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत त्या अवस्थेपेक्षा उच्च अवस्था प्राप्त होणं हे संतांच्या दर्शनाचं फल आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं, मी कीटकाच्या जन्मामध्ये होतो, जन्मल्या जन्मल्या तुमचं दर्शन झालं, अवस्था बदलली, पोपटाच्या जन्माला गेलो, तिथेही जन्माला आलो, तुमचं दर्शन झालं, अवस्था बदलली, उच्च अवस्था प्राप्त झाली. मांजरीच्या जन्माला आलो, तिथेही तुमचं दर्शन झालं, अवस्था बदलली. वासराच्या जन्माला आलो, तिथेही तुमचं दर्शन झालं, अवस्था बदलली. राजकुमाराच्या जन्माला आलो, हेच संतांच्या दर्शनाचं फल आहे. विठ्ठल तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भव म्हणजे संसार. देवाच्या प्राप्तीमध्ये संसार तुटत नसतो, तर संसाराची बंधनं तुटत असतात. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. महाराज, हे संतांचं महत्व तुमच्या मनाने तुम्ही सांगताय का काही त्याला आधार आहे? नाथ महाराजांनी सांगितलं, संताविण प्राप्ती नाही, ऐशी वेद देत ग्वाही. संतांच्या शिवाय माझी प्राप्ती होत नाही असं मीच बोलतो किंवा कोणी इतर बोलतं असं नाही. अख्ख्या विश्वाचं ज्ञान ज्या वेदाला आहे तो वेदच हे सांगतोय. आता कुठे सांगतोय? ठीक आहे, आम्हाला वेद माहिती नाही, पण तो परमात्मा, ज्या परमात्म्याच्या उच्छ्वासापासून वेदांची निर्मिती झाली, तो परमात्मा भागवतातही बोलतोय. न रोधयति मां योगो न सांख्यम धर्म एव च न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्तिन्न दक्षिणा व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमाः यथा वरुन्धे सत्संगः सर्वसंगापहोहि माम्. एकादश स्कंध काढा. न रोधयति मां योगः न सांख्यः न धर्मः न स्वाध्यायः न त्यागः न तपः. दान धर्म व्रत वैकल्य यानं कशानंही परमात्म्याची प्राप्ती होत नाही, पण संतांच्या संगतीमध्ये गेलं तर झाल्याशिवाय राहत नाही. इतर साधनं कशी आहेत? ते गेली संतांची या घरा धरुनी, साधूची आधारा अवघी आली माझी घरा, एवं परंपरा मत प्राप्ती. तैसी नव्हे सत्संगती संगे सकळ संगाती छेदिती, ठाक ठोक माझी प्राप्ती पंगिस्त नव्हती अनेकांची. काय सांगितलंय? इतर साधनांना आधी साधकांनी अवलंब करावा लागतो. म्हणजे एखाद्या साधकांनी साधन करायचं, ते साधन संतांना शरण जातं आणि मग संत भगवंतापर्यंत नेतात. नाथ महाराज भगवंताच्या मुखातली वाक्य सांगतात, तैसी नव्हे सत्संगती. सत्संगती तशी नाहीये, काहीतरी क्रिया करायची मग संतांना शरण अजिबात नाही. क्रिया न करता संतांच्या संगतीमध्ये जायचं आणि संत आपल्याला थेट भगवंतापर्यंत नेत असतात. ठाक ठोक माझी प्राप्ती पंगिस्त नव्हती अनेकांची. म्हणून संताविण प्राप्ती नाही, ऐशी वेद देत ग्वाही. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण करू शकत असतात. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपली कोणतीही इच्छा अपुरी राहत नाही. प्रत्येक इच्छेची पूर्ती व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण संतांना शरण गेलं पाहिजे. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.